पुलिस के मुताबिक इस मामले की शिकायत मृतक की पत्नी सीमा सतनामी ने दर्ज कराई है। मृतक 40 वर्षीय सुनील सतनामी और आरोपी 28 वर्षीय हिमांशु उर्फ गुड्डू सोनटक के दोनों एक दूसरे को पहले से जानते थे और कलमना क्षेत्र की बबलू खान की ईटा भट्टी पर मजदूरी करते थे। 12 जुलाई को ईंट भरने के काम के दौरान दोनों के बीच विवाद हो गया। देखते देखते कहासुनी मारपीट में बदल गई। आरोप है कि आरोपी हिमांशु ने जान से मारने की नीयत से फावड़ा उठाकर सुनील के सिर पर जोरदार वार कर दिया। खून से लथपथ सुनील को तत्काल अस्पताल पहुंचाया गया, जहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। घटना के बाद कलमना पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। मामले में हत्या सहित अन्य धाराओं के तहत अपराध दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। आपल्या हद्दीमधील कळवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बबलू खान यांच्या विटाभट्टी माहूरकर विटाभट्टीजवळ पर्वतीनगर येथे एका इसमाला मारहाण केली आहे आणि तो निश्चित अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे अशी माहिती भेटली। बीट मार्शल सदर ठिकाणी पोहोचले। सदर ठिकाणी पोहोचून खात्री केली असता एक इसम पडला होता। त्याच्यानंतर वरिष्ठ आणि डे ऑफिसर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलून त्याला आपण उपचाराकरिता मे हॉस्पिटल येथे रवाना केलो। तदनंतर चौकशी केली असता सदर हा जखमी इसम नामे सुनील किशोरी सतनामी वय 40 वर्ष राहणार काच कंपनी जवळ वांद्रा नागपूर येथे राहत असलेला हा इसम त्याचा मित्र नामे हिमांशु उर्फ गुड्डू गुरुदेव सोनटक्के हा आरोपी त्यांच्यामध्ये ते दोघं काम वीटभट्टीवर काम करत होते वीट भरण्याचं। त्यांच्यामध्ये वीट भरण्याच्या कारणावरून काही बोलाबोली झाली आणि आपसामध्ये वाद झाला आणि त्या वादावरूनच त्याने त्यांच्या जवळ असलेला लाकडी दांड्याच्या लोखंडी फावड्याने त्याच्या मानेवर घाव करून त्याला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला। सदर घटनाच्या दरम्यान यातील जखमी यास उपचार सुरू होते। मे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्याची पत्नी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आली आणि सदर आरोपीचा शोध घेण्याकरिता तपास पथकातील अंमलदारांना रवाना केले होते। त्यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन आमच्या समक्ष हजर केले। त्याच गुन्ह्याचा विचारपूस केली असता तो कबूल केला सदर गुन्हा केल्याचा आणि त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली।